हॅलो एव्हरीवन, फार्माक्विन चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण फार्माक्विन चॅनलवर कॉमनली यूज होणाऱ्या मेडिसिन म्हणजे आपल्या घरामध्ये कोणत्या टॅबलेट असायलाच हव्यात किंवा डोकेदुखी असेल, जुलाब, उलटी, ताप, खोकला किंवा ॲसिडिटी होत असेल, सर्दी होत असेल तर आपल्याला कोणत्या टॅबलेट घरामध्ये हव्यात हे आपण आज पाहणार आहे किंवा त्यांचे कंपोजिशन, त्याचे यूजेस, त्याचा डोस हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पेन किलर यावर बघणार आहोत। पेन किलर म्हणजे काय तर अंगदुखी, डोकेदुखी, आपल्याला अंग दुखत असेल, डोकेदुखी होत असेल तर आपण कोणत्या मेडिसिन घेऊ शकतो। तर त्याचे जे कंपोजिशन आहेत ते पुढील प्रमाणे ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल, निमसुलाइड, डायक्लोफेनॅक, ॲसिक्लोफेनॅक हे जे आहेत कंपोजिशन ते आपल्याला अंगदुखी आणि डोकेदुखीसाठी फायदेशीर ठरू शकतात। आता त्याचे जे ब्रँड नेम आहेत ते आहेत की डिस्प्रिन, क्रोसिन, नाईस, ओवेरान आणि ॲसिमिस प्लस या नावाने तुम्हाला मेडिकलमध्ये मिळून जातील। तर याचा यूज जो आहे तो अंगदुखी, डोकेदुखी यासाठी आपण करू शकतो। नेक्स्ट आहे फीवर म्हणजे तापामध्ये कोणत्या मेडिसिन यूज केले जातील त्याचं जे कंपोजिशन आहे ते पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन। आता याचे जे ब्रँड नेम येतील ते येतील क्रोसिन 500 मिलीग्राम आणि 650 मिलीग्राम, क्रोसिन 500 आणि 750 यामध्ये तुम्हाला अवेलेबल होईल। आणि नेक्स्ट आहे ते आयबुजेसिक प्लस। आयबुजेसिक प्लसमध्ये आयबुप्रोफेन प्लस पॅरासिटामॉल आहे। तर हे तुम्हाला अंगदुखी किंवा ताप या दोन्हीसाठी पण यूज होऊ शकते अशी टॅबलेट आहे। पण आता तुम्ही बोलता की हे झालं मोठ्या लोकांसाठी, छोट्या मुलांना तुम्ही याचे सिरप फॉर्ममध्ये यूज करू शकता फीवरसाठी म्हणजे की तापासाठी। नेक्स्ट जे आहे ते सर्दी, कॉमन कोल्ड किंवा आपल्याला नॉर्मल सर्दी होते तेव्हा आपल्याला कोणत्या मेडिसिन यूज करायच्या तर सेट्रिझिन, लिओसेट्रिझिन प्लस मोंटेलिव्हर हे झाले त्यातील कॉम्पोजिशन। आता त्याचे ब्रँड नेमने कोणते आपल्याला मेडिकलमध्ये अवेलेबल होते तर ओकासेटमध्ये आपल्याला लिओसेट्रिझिन हे अवेलेबल होईल। नेक्स्ट आहे लिओसेट टॅबलेटमध्ये आपल्याला लिओसेट्रिझिन हे कंटेंट मिळेल। आणि थर्ड आहे लिओसेटेम, यामध्ये लिओसेट्रिझिन प्लस मोंटेलिव्हर आहे। हे तिन्ही जे ब्रँड नेम आहेत ते ओकासेट, लिओसेट आणि लिओसेटेम हे आपल्याला कॉमन सर्दीसाठी वापरता येऊ शकतात। याचेच आपण सिरप फॉर्ममध्ये लहान मुलांना पण देऊ शकतो। नेक्स्ट आहे नॉझिया आणि ओमिटिंग, उलटी, मळमळ यासाठी कोणत्या टॅबलेट वापरता येतील तर ते कंपोजिशन आहेत ओंडेस्टिरॉन आणि सेकंड आहे डॉम्पेरिडॉन। याचे ब्रँड नेम आपल्याला अवेलेबल होतील ऑनडेम 4 mg किंवा 8 mg आणि डॉम्पान हे आपल्याला मेडिकलमध्ये अवेलेबल होतील। त्याच्याच जर तुम्ही सिरप फॉर्ममध्ये लहान मुलांना पण देऊ शकता। नेक्स्ट आहे खोकला, कफसाठी। आता कफसाठी आपल्याला दोन प्रकारचे वेगवेगळे कफ असतात। एक असतो ड्राय कफ म्हणजे की कोरडा खोकला आणि सेकंड असतो वेट कफ म्हणजे की ओला खोकला। आता ड्राय कफसाठी म्हणजे कोरड्या खोकल्यासाठी आपल्याला कोणते कॉम्पोजिशन वापरायचे फिनरफ्लिन प्लस क्लोरोफिनरमाइन प्लस डेक्सोमेथर्फन हे 3 कॉम्बिनेशन ड्रग आपल्याला ड्राय कफसाठी वापरायचे। आणि ओल्या खोकल्यासाठी ॲम्ब्रॉक्झाल प्लस लिओसाल्बुटाल प्लस ग्वियाफेन्झिन हे 3 कॉम्बिनेशन ड्रग वापरायचे। आता त्याचे ब्रँड नेम कोणते अवेलेबल होते ना आपल्याला मेडिकलमध्ये तर ड्राय कफसाठी जे आहे ते ॲस्कोरिल डी सिरप हे आपल्याला मेडिकलमध्ये अवेलेबल होईल। आणि वेट कफसाठी म्हणजे की ओल्या खोकल्यासाठी ॲस्कोरिल LS सिरप हे आपल्याला घ्यायचं आहे। सेम तुम्ही याचे ज्युनियरमध्ये ॲस्कोरिल डी ज्युनियर आणि ॲस्कोरिल LS ज्युनियर हे लहान मुलांना देऊ शकता। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे लहान मुलांसाठी कोणत्या खोकल्यासाठी सिरप होते, तुम्ही तो नक्की व्हिडिओ पहा। लहान मुलांना घरामध्ये असणारे कोणते आवश्यक आहेत ते आपल्याला एका व्हिडिओमध्ये मिळून जातील। नेक्स्ट आहे कोलिक पेन, पोटदुखीसाठी आता कोणते कॉम्पोजिशन वापरता येतील तर फर्स्ट आहे डायसायक्लोमाइन, सेकंड आहे मेफानामिक ॲसिड प्लस डायसायक्लोमाइन। आता याचे आपण ब्रँड नेम पाहूयात। फर्स्ट जे आहे ते सायक्लोप्लाम टॅबलेट आणि सेकंड आहे मेप्टास्पास टॅबलेट। मेप्टास्पास टॅबलेटचा एक यूज असा आहे की आपल्याला जेव्हा लेडीजला पिरियड्स येतात तेव्हा पिरियड्समध्ये खाली किंवा ओटी पोटात दुखतं तेव्हाही तुम्ही ही मेप्टास्पास टॅबलेट वापरू शकता। नेक्स्ट आहे गॅस किंवा ॲसिडिटी म्हणजे पित्तासाठी, जळजळ, मळमळ यासाठी आपल्याला कोणत्या मेडिसिन वापरता येते तर पहिलं कॉम्पोजिशन आहे रॅनिटिडिन, सेकंड ओमिप्राझोल आणि थर्ड जे आहे ते कॉम्बिनेशन आहे पॅन्टॉप्राझोल प्लस डॉम्पेरिडॉन। आता त्याचे ब्रँड नेम कोणते अवेलेबल आहेत तर फेमस ब्रँड आहेत ॲसिलॉक प्लस किंवा सेकंड आहे ओमेज किंवा पॅन्टॉप DSR, थर्ड जे आहे ते पॅन्टॉप DSR त्याच्यामध्ये आहे पॅन्टॉप्राझोल प्लस डॉम्पेरिडॉन। हे आपल्याला 3 ब्रँड नेम अवेलेबल होतील मेडिकलमध्ये ज्याने आपल्याला गॅस किंवा ॲसिडिटी पित्ताचा त्रास कमी करता येऊ शकतो। आता नेक्स्ट पाहूया
नेक्स्ट आहे लूज मोशन, म्हणजे की आपल्याला जुलाब होत असतील तर कोणत्या मेडिसिन वापरायच्या किंवा कोणतं कॉम्पोजिशन वापरायचं. तर फर्स्ट आहे लोपेरामाइड, सेकंड आहे ओफ्लॉक्झासिन प्लस ओर्निडाझोल, हे कॉम्पोजिशन ड्रग आहे. आणि थर्ड जे आहे ते झिंक प्लस लॅक्टोबॅसिलस. आता याचे ब्रँड नेम कोणते अवेलेबल होतील. फर्स्ट आहे लोमोटिल, सेकंड आहे ओफ्लॉक्स ओसेड आणि थर्ड आहे न्यूट्रोलिन प्ले प्लस. ह्या टॅबलेट फॉर्ममध्ये तुम्हाला वापरता येऊ शकतात जर लूज मोशन होत असतील किंवा जुलाब होत असतील. नेक्स्ट आहे इंजुरी, म्हणजे कोणती जखम वगैरे झाली असेल तर आपल्याला काय करायचं आहे. तर जखम झाली असेल तर तुम्हाला डेटॉल हे अँटीसेप्टिक लिक्विड आहे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड, त्याने तुम्हाला ती जखम पूर्णपणे साफ करून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर प्रोविडिन आयोडीन ऑइंटमेंट हे कॉम्पोजिशन ड्रग आहे ती लावायची आहे. आणि कॅप्सूल आहे ती जखम बरी करण्यासाठी अमॉक्सिसिलिन 500 मिलीग्रॅम. आता त्याचे ब्रँड नेम कोणते आहे. बेटाडीन ऑइंटमेंट, बेटाडीन ऑइंटमध्ये आपल्याला प्रोविडिन आयोडीन हे अवेलेबल होतं, ते तुम्हाला त्या जखमेवर लावायचं आहे. आणि कॅप्सूल अल्मॉक्स 500 ही जखम सुकण्यासाठी किंवा बरी करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे 3 दिवस, सकाळ संध्याकाळ 3 दिवस. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा. प्लीज सबस्क्राईब करा.